माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा. श्रोतेहो, विविधा अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आपण ऐकूयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शेतकरी आणि समाजहितासाठी योगदान या विषयावर देवानंद पाटील यांची अजय खर्डे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकूयात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135वी जयंती आज सर्वत्र जगभर साजरी होताना आपण पाहतो आहे. काल आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं युवकांसाठी काय योगदान होतं या विषयावर आपण चर्चा केली, बातचीत केली. खरं तर श्रोतेहो, संपादक, अर्थतज्ञ, इतिहासकार, मानवशास्त्र, कायदेपंडित, समाजशास्त्रज्ञ असे अनेक विषय बाबासाहेबांनी हाताळले आणि यशस्वी पद्धतीने हाताळले आपण पाहतो आहे. मात्र शेती आणि शेतकरी हितांसाठी बाबासाहेबांनी काय केलं, कुठले आंदोलन केले, कायद्यामध्ये कुठले प्रयोजन करून ठेवले हे सुद्धा आपल्याला माहीत असणं तितकंच गरजेचं आहे. शेती हा महत्त्वाचा घटक आहे, शेतकरी हा सुद्धा महत्त्वाचा घटक आहे आणि या विषयावर त्यांचं सखोल असं चिंतन होतं. हे आपल्याला सगळ्यांना परिचित आहे. आणि बाबासाहेब कसे ग्रंथप्रेमी होते हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. सर, मी दुसऱ्या भागात आपलं खूप खूप स्वागत करतो आणि आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कसे ग्रंथप्रेमी होते हे आपण आमच्या श्रोत्यांना सांगावं. एवढे पुस्तकं वाचल्यानंतर कुठला संदर्भ कोणत्या पुस्तकामध्ये आहे हे जर का बाबासाहेबांना माहीत असेल तर बाबासाहेबांनी त्या पुस्तकांचं वाचन कसं केलं असेल हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. कारण केवळ पुस्तके वाचायचे आणि कपाटामध्ये ठेवून द्यायचे असं त्यांचं काम नव्हतं. त्या पुस्तकांचे संदर्भ ते वेळोवेळी द्यायचे. की अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेले आहे. जातीव्यवस्थेचं निर्मूलन या पुस्तकामध्ये त्यांनी जे महिलाविषयक विचार व्यक्त केलेले आहेत, जातीच्या उतरंडीविषयी जे विचार व्यक्त केलेले आहेत, त्याचे संदर्भ कोणत्या पेजवर आहेत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहिती होतं. आणि म्हणून असं ग्रंथाचं वाचन करणारा एकमेव हे महापुरुष होते असं मला येथे म्हणायचं आहे. सोबतच मला एक आपल्या श्रोत्यांसाठी सांगायचं आहे की ज्यांच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर होईल सपाट. आणि म्हणून फक्त वाचनच केलं पाहिजे, ग्रंथ वाचले, पुस्तकं वाचले आणि सोडून दिलं असं नव्हे. तर युवकांना जेव्हा बाबासाहेबांचा भाषणाचा शेवट यायचा युवकांना संदेश देता वेळेस तेव्हा ते सांगायचे की बाबांनो, आता हे मी तुम्हाला अर्धा पाऊण तास 1 तासापासून सांगत आहे, परंतु ज्याप्रमाणे आपण शिदोरी रचत असतो ती ज्ञानाची शिदोरी आहे. ही ज्ञानाची शिदोरी बांधून ठेवा, ही डोक्यात घ्या, माझे विचार डोक्यात घ्या, साठवून ठेवा, हे तुम्हाला उपयोगी पडतील. एवढं मोठं अतिशय चांगल्या पद्धतीनं सांगण्याचं काम, संदेश सांगण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे असं मला येथे सांगायचं आहे. बरोबर. श्रोतेहो, आपण बातचीत करतोय देवानंद पाटील यांच्याशी. सर, आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सामाजिक योगदान, अर्थात सामाजिक आणि शैक्षणिक जे मागास असण्याचं मुख्य कारण बाबासाहेबांना माहीत होतं ते म्हणजे शिक्षण. बरोबर. शिक्षण घेतल्याशिवाय कुठलाही समाज जो मागास आहे तो समाज पुढे जाऊ शकत नाही. बरोबर. त्याकरिता बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये काही तरतुदी केलेल्या आहेत. बरोबर. जसं की कलम 340. बरोबर. या संदर्भात आपण ओबीसी असू किंवा जे बॅकवर्ड आहेत किंवा जे मागासलेले आहेत यांच्या संदर्भात बाबासाहेबांनी कार्य केलेलं आहे, त्या संदर्भात आपण बोललं पाहिजे. मला एक मुद्दा स्पष्ट करावा लागेल. काही इतिहासकारांनी हेडिंग दिले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे कैवारी, दलितांचे पुढारी. परंतु सर, ते केवळ दलितांचे, केवळ त्यांच्या समाज घटकाचे पुढारी नव्हते, तर ते एकमेव देशाचे पुढारी होते. या देशाच्या संविधानाचे निर्माता हा माणूस एका माणसाचा असू शकत नाही, देशाचे असू शकतात. अनेकदा पत्रकारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाणून हटकून प्रश्न विचारले की आपण कोण, आपला समूह कोणता, आपली जात कोणती. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आय एम फर्स्ट इंडियन अँड आय एम लास्ट इंडियन. मी पहिल्यांदाही भारतीय आहे आणि मी शेवटी भारतीय आहे. सांगण्याचं तात्पर्य असंच की घटनेमध्ये तरतूद करत असताना
SC अनुसूचित जाती, ST अनुसूचित जमाती, OBC इतर मागासवर्ग प्रवर्ग, इतर मागासवर्गीय लोक ज्यांना आपण OBC म्हणतो, ज्यांची संख्या खूप आहे, अशा लोकांसाठी सुद्धा संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद करणारा एकमेव नेता म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून या आकाशवाणीच्या माध्यमातून माझी श्रोत्यांना विनंती आहे की आतापर्यंत ठीक आहे, परंतु आता ते दलितांचेच नाही तर ते OBCचे नेते आहे. अहो, दलितांसाठी कमी, परंतु या OBCसाठी राबणारा जर कोणी नेता असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आपण सुद्धा दलितांचे नेते असं न म्हणता OBCचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं या 14 एप्रिल पासून जर म्हटलं तर खूपच चांगलं होईल. तर आरक्षणाची तरतूद आपण वाचावी, 340 कलम आपण वाचावं. आरक्षणासाठी काय काय तरतूद बाबासाहेबांनी केली, आज जे आपण चांगलं जीवनमान जगत आहोत, SC आहे, ST आहे, OBC आहे, हे केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्य आहे. ही असंच या प्रश्नाच्या उत्तरात मी आपणास सांगतो. सर, सगळ्यात महत्त्वाचा लढा म्हणजे मानवमुक्तीचा लढा. बरोबर. आणि मानवमुक्तीचा लढा बाबासाहेबांनी जगभरात पोहोचवला तो म्हणजे महाडचा सत्याग्रह. बरोबर. खरं तर पाणी हे निसर्गानं दिलेलं आहे हो. आणि पाण्यावर कोणाचाही अधिकार नाही, तर सर्व पृथ्वी तलावर जे काही जीवनसृष्टी ह्या सर्वांचा अधिकार आहे. कुठल्या एका व्यक्तीचा किंवा एका जात समूहाचा अधिकार नाहीये, तो संपूर्ण जीवनसृष्टीचा अधिकार आहे. बरोबर. म्हणून बाबासाहेबांनी तो मानवमुक्तीचा लढा आपल्यासमोर महाडचा सत्याग्रह केलेला आहे. या संदर्भात काय सांगाल? सर, खरोखरच आपण जे सांगत आहात हा मानवमुक्तीचा लढा होता. अनेक विचारवंत, अनेक लेखक हा शब्द आपण जो मांडला हा शब्द मांडत नाहीत. लोकांचं वाचन कमी झालेलं आहे या डिजिटल युगामध्ये. परंतु मानवमुक्तीचा लढा जे आपण म्हणत आहे खरोखरच आहे. कारण काय बा, या दलित समूहाला, या वंचित समूहाला महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह होण्याच्या आधी काही पाणी मिळत नव्हतं. पाण्याशिवाय माणूस काही जगू शकतो. परंतु सार्वजनिक जे स्थळ आहे पाण्याचं, जो तळ आहे, त्या तळ्यावर सर्व लोक पाणी भरतात, जनावरं पाणी पिऊ शकतात. परंतु या देशातला एक माणसासारखा माणूस ज्याला नाक, डोळे, कान आहे, जो बोलू शकतो, चालू शकतो, तो मात्र त्या तळ्याला स्पर्श करू शकत नाही, त्या तळ्याचं पाणी पिऊ शकत नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे आधीच ठरवलं होतं की हा संघर्ष, हे आंदोलन मला करायचं आहे. माझ्या माणसाचा स्वाभिमान मला जागृत करायचा आहे. या देशातील लोकांनाच नव्हे तर जगातील लोकांना दाखवायचं आहे की एक असा समूह आहे की ज्या समूहाला या तळ्याला स्पर्श करता येत नाही. असे माणसं आहेत की जे या तळ्याचं पाणी पिऊ शकत नाही. आणि म्हणून 20 मार्च 1927 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हजारो अनुयायांना घेऊन महाड येथील 14 तळ्याचा सत्याग्रह करतात. प्रस्थापित लोकांनी त्याला विरोध केला, परंतु काळांतराने लोकांना सुद्धा समजून आलं. आज ते तळं मी पाहिलेलं आहे सर. आज चांगलं ते राष्ट्रीय स्मारक झालेलं आहे. आज कोणी पित नाही पाणी, परंतु नुसतं पाणी मिळालं पाहिजे यासाठी तो सत्याग्रह नसून हा मानवमुक्तीचा सत्याग्रह आहे. माणसाला माणसासारखी वागणूक द्या, हे मानणं आहे बाबासाहेबांना त्यामधून. आणि खूप मोठा लढा की ज्या लढ्याची नोंद जगाने घेतलेली आहे. अगदी बरोबर. सर, आपण बाबासाहेबांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणतो. बरोबर. बाबासाहेबांना आपण कायदे पंडित म्हणतो. बरोबर. बाबासाहेबांनी या व्यतिरिक्त शेती आणि उद्योग याला आवश्यक असणारं पाणी यासाठी सुद्धा अनेक गोष्टी मांडून ठेवलेल्या आहेत. अनेक गोष्टी प्रत्यक्षात अंमलबजावणीसाठी त्या काळात त्यांनी प्रयत्न केलेला आहे. अगदी नदीजोड प्रकल्प असो आणि इतरही जे प्रकल्प आहेत ते आपण सांगावे. बरोबर आहे. तर शेतीच्या बाबतीत सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठं काम केलेलं आहे. दामोदर नदी प्रकल्प आहे, हिराकुंड प्रकल्प आहे. एवढंच नव्हे तर देशातील 15 अशा मोठ्या धरणांची निर्मिती, ब्लूप्रिंट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केली होती. अनेक लोकांना माहीतच नाही की बाबासाहेबांनी शेतीसाठी केलं की नाही केलं. अरे बाबा, ज्या माणसाजवळ जगातल्या सर्व विद्वानांपेक्षा जास्त डिग्री आहेत त्या माणसाला हा विषय का, या विषयात तर ते ज्ञानी होते. त्यांनी पहिल्यांदा समजून घेतलं होतं की या देशात सिंचन झालं पाहिजे. पाणी जोपर्यंत, पाण्याचं सिंचन जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत या देशातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारणार नाही. आणि म्हणून त्यांनी एक नदीजोड प्रकल्प आणला होता.
धरणं तयार झाली पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. मला एक विशेषत्वाने इथे सांगावं वाटेल की शाहू महाराजांनी त्यांच्या काळामध्ये जे जे शेतकऱ्यांसाठी तयार केलं होतं ते मिशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे नेण्याचं काम आणि त्याला पुन्हा असं आपल्या अनुभवाची जोड आणि विद्येची जोड देऊन शाहू महाराजांचं जे अपुरं राहिलेलं स्वप्न आहे ते बाबासाहेबांनी पूर्ण करण्याचा तंतोतंत प्रयत्न केलेला आहे. तसेच एवढंच नाही तर त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलनं सुद्धा केलेली आहे. आंदोलनं कोणती? 1929ला कोकण प्रांतामध्ये खोरी पद्धतीचा त्यांनी विरोध केलेला आहे. त्यासाठी कोकणमधील चिपळूण येथे त्यांनी सत्याग्रह केलेला आहे, संघर्ष केलेला आहे. शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर येणारा नेता म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तेवढंच नव्हे तर शेती केवळ उपजीविकेचं साधन नाही. पेरलं, उगवलं, दळून आणलं आणि खाल्लं असं नाही. हे शेती उपजीविकेचं साधन नसून राष्ट्रीय उत्पन्नाचं साधन आहे. जर शेतकरी जगला तर हा देश जगेल, हे राष्ट्र जगेल या मताचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. या शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांनी वेळोवेळी लढे दिलेले आहे. कोकण प्रांतामध्ये त्यांनी शेती संघ याची स्थापना केली होती. हे सुद्धा या आपल्याला समजून घ्यावं लागेल. त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखलं होतं की शेतीसाठी विजेची खूप महत्व आहे. जोपर्यंत वीज राहणार नाही तोपर्यंत सिंचन होणार नाही. म्हणजे कोरडवाहू शेतीच करायची का? नाही, ओलिताची शेती करावी लागेल, मग वीज लागेल. वीज असल्याशिवाय पाणी निघणार नाही आणि म्हणून त्यांनी त्यावर भर दिला. प्रकल्प कसे तयार होतील, विद्युत प्रकल्प कसे तयार होतील याची सुद्धा मान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. एवढंच नव्हे तर परंपरागत शेती पेरून टाकायचं, उगवलं बस तेवढंच नाही तर आधुनिक शेतीवर त्यांनी जे म्हणतात त्यावर त्यांनी भर दिला, सिंचनावर भर दिला. आणि सरकारला आग्रही मागणी केली की शेतीला उद्योगाचा दर्जा द्या. ज्याप्रमाणे कंपनी कारखाने आहेत त्यांना आपण भांडवल पुरवता त्याप्रमाणे शेतकऱ्यांना भांडवल द्या, शेतकऱ्यांना कर्ज सुविधा द्या, त्यांच्या कर्जावर माफी द्या, काही टक्के सवलत द्या, त्यांना आधुनिक अवजारं द्या, अवजारं निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या कारखान्यांची निर्मिती करा आणि त्यांच्या शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचं आयोजन करा, वेळोवेळी त्यांना मदत करा. आणि असं निसर्गानं जर काही त्यांच्यावर आपत्ती आणली तर त्यासाठी सुद्धा सरकारने एक वेगळा निधी राखून ठेवा असा आग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. आणि म्हणून या आकाशवाणी अमरावतीच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की बाबासाहेब काय एवढे एकट्याचेच होते का हो? बाबासाहेब शेतकऱ्याचे होते, दलितांचे होते, वंचितांचे होते, ओबीसीचे होते, एससीचे होते, एसटीचे होते. येथील या पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक माणसाचे बाबासाहेब आहेत असं मला या माध्यमातून सांगायचं आहे. वेळातला वेळ काढून या ठिकाणी आलात आणि महत्त्वाची माहिती आकाशवाणीच्या माध्यमातून आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवली. आकाशवाणीच्या वतीने आम्ही आपले खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. मला अमरावती आकाशवाणीने इथे बोलावलं आणि माझे विचार ऐकून घेतले त्याबद्दल मी संयोजक भैयालाल टिकाम सर आणि हदे घरडे सर यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि सर्वांना एकदा 14 एप्रिलच्या भीम जयंतीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर्वांना मानासन्मानाचा जय भीम करतो. श्रोते हो, आत्ताच आपण विविधांतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शेतकरी आणि समाजहितासाठी योगदान या विषयावर देवानंद पाटील यांची अजय खर्डे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकलात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य अजय खर्डे यांचं तर तांत्रिक सहाय्य गणेश देशमुख यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.